या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी C-17 ग्लोब मास्टर हे विमान अफगाणिस्तानमधून 200 भारतीयांना घेऊन अखेर दाखल झालेलं आहे। या विशेष विमानानं अफगाणिस्तानमधील भारतीय हे मायदेशी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। C-17 ग्लोब मास्टर द्वारे वंदे भारत मोहिमेअंतर्गत 200 भारतीयांची सुटका करण्यात आलेली आहे। ही ताजी दृश्य आपण या क्षणाची इंडियन एअर फोर्सचं हे विमान C-17 ग्लोब मास्टर आता भारतात दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। या विमानातून अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काबूल विमानतळावरून दररोज 2 विमानांना भारताच्या दिशेने उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून हे विमान C-17 ग्लोब मास्टर हे विमान भारतात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या 200 भारतीयांची सुटका करण्यात आलेली आहे। वंदे भारत या मोहिमेअंतर्गत हे विमान दाखल होत आहे। तालिबान्यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर मात्र अनेक भारतीय त्या ठिकाणी अडकून पडलेले होते। आता मात्र भारतीयांची सुटका करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार हे वेगानं पावलं उचलताना पाहायला मिळते। त्याचाच हा परिणाम, त्याचाच हा परिपाक आपण पाहतोय। काबूलमधून अडकलेल्या भारतीयांना आता सोडवलं जाते। C-17 ग्लोब मास्टर हे विमान भारतीयांची सुटका करून आता दाखल झालेले आहे। गाझियाबादच्या हिंडोन विमानतळावरची ही दृश्य। याविषयी चर्चा आपण करूया। आपल्याबरोबर दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। आपण पाहतोय की जवळपास काबूल विमानतळावरून केवळ 2 विमानांना भारताच्या दिशेने उड्डाण करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यातलंच हे विमान C-17 विमान ग्लोब मास्टर भारतीयांची सुटका करून आता मात्र गाझियाबादमध्ये दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। काय पहिली प्रतिक्रिया? हे नक्कीच एक सकारात्मक अशा स्वरूपाची ही एक घडामोड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अमेरिकेबरोबर आपल्या सातत्याने या विषयामध्ये चर्चा चाललेल्या होत्या, कारण काबूल इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सध्या अमेरिकेच्या लष्करी नियंत्रणाखाली आहे। त्यामुळे त्या ठिकाणावरनं आपल्याला निदान 2 तरी फ्लाईट त्या अलाउड कराव्यात अशा प्रकारची परवानगी मागण्यासाठी आपली चर्चा चालू होती आणि काल आपल्याला ही परवानगी मिळाली। त्यामुळे साधारणतः आपण आतापर्यंत 350 ते 400 लोकांना इव्हॅक्युएट करून इथं आणलेलं आहे। आता हे 200 जणांचं घेऊन हे फ्लाईट आलेलं आहे। आता 800 ते 900 भारतीय अजूनही तिथं सध्या आहेत। त्यामुळे त्यांच्या इव्हॅक्युएशनला आपल्याला साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये हे इव्हॅक्युएशन पूर्ण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। दरम्यानच्या काळामध्ये काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टला कमर्शियल फ्लाईट देखील अलाउड करण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाहीये। भारताची सगळ्यात मोठी प्राथमिकता सध्या अफगाणिस्तानमधली हीच आहे की तिथं अडकलेल्या आपल्या भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी कशा पद्धतीने आणता येईल त्या दृष्टिकोनातून भारताचे प्रयत्न चाललेले आहेत। मला असं वाटतं की भारताकडे पूर्ण क्षमता आहे। जर अजूनही आपल्याला आणखीन फ्लाईट तिथं लँड करण्याची आणि परवानगी मिळाली तर आपण हे 2 ते 3 दिवसांमध्ये सुद्धा हे पूर्ण मिशन करू शकतो। मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून देखील भारताची अमेरिकेबरोबर चर्चा ही चालू आहे। सर असंही एक म्हटलं जात आहे US-ने खरं तर अमेरिकेनं ही भीती व्यक्त केलेली आहे। काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेटकडून हल्ला होऊ शकतो अशी एक भीती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे भारतीयांची सुटका ही जास्तीत जास्त वेगात होणं अत्यंत गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आणखीन काय महत्त्वाची पावलं केंद्र सरकार उचलेल किंवा उचलणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे? एकच जो पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे तो म्हणजे सातत्याने अमेरिकेबरोबर चर्चा करणं। अमेरिका हा भारताचा मित्र देश आहे आणि आपण मागच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान अनेक अमेरिकन नागरिकांना देखील जे इतर देशांमध्ये अडकलेले होते त्यांना देखील सुखरूपपणे अमेरिकेला पोहोचवण्याचं काम आपण मिशन वंदे मातरम अंतर्गत केलेलं होतं। त्यामुळे आपल्याला हा धोका नक्कीच, कारण अल कायदा असेल, ISIS असेल, या संघटनांचे अनेक जे कार्यकर्ते आहेत हे अफगाणिस्तानमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे हा धोका निश्चितच आहे। त्यामुळे आपल्याला काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टला ज्या अमेरिकेचे 6000 सैन्य आहे सध्या तैनात केलेलं आहे त्यांची देखील मदत ही आपल्याला घ्यावी लागणार आहे। पण मला असं वाटतं की अमेरिकेबरोबर चर्चा करून 2च्या ऐवजी येत्या 1-2 दिवसांमध्ये 4 आपल्याला फ्लाईट तिथे जाता येऊ शकतात, परवानगी मिळते का या दृष्टिकोनाचा प्रयत्न करावा लागतो, जेणेकरून 2 ते 3 दिवसातच हे मिशन पूर्ण होऊ शकते। निश्चित सर, दुसरा एक मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे की एकूणच या भारतीयांची आपण सुटका
करू, अर्थातच याकरता वेगवान पावलं देखील उचलली जात आहेत. पण आता मात्र यानंतर भारताचं अफगाणिस्तानासंदर्भात असलेलं धोरण नेमकं कसं असणार आहे या संदर्भात काही संकेत वर्तवले जात आहेत का, काही कयास वर्तवले जात आहेत का? प्रामुख्याने आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अजूनही आपलं शासन जे आहे ते प्रस्थापित केलेलं नाही. त्यामुळे त्यांनी केवळ अफगाणिस्तानचं नाव हे इस्लामिक एमिरेट्स असं केलेलं आहे, परंतु कोणत्या प्रकारचं शासन तिथं प्रस्थापित होतं आणि त्या शासनाची भारताचे जे दोन प्रमुख कन्सर्न्स आहेत, एक तर आपले डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यावरचं जे काम चालू आहे, जे अजून काही अपूर्ण आहेत ते पूर्ण करू देतात का, आणि दुसरं म्हणजे त्यांचं जम्मू आणि काश्मीर मधल्या अंतर्गत कारभारात ते हस्तक्षेप करतात का, या दोन गोष्टींवरती अनेक बाबी ह्या निर्भर आहेत. भारताचं त्यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चेचा फेऱ्या देखील चालू आहेत, बॅक चॅनल डिस्कशन्स देखील चालू आहेत, त्याच्यामध्ये कतार सारखे देश देखील करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या 1-2 दिवसांमध्ये ह्या गोष्टी देखील क्लिअर होतील. निश्चित सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याकरता बोलण्याकरता दूरध्वनीवरून आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. ही दृश्य आपण पाहतोय गाझियाबाद मधल्या या विमानतळावर आता हे विमान C-17 ग्लोबमास्टर विमान दाखल झालेलं आहे. भारतीयांकरता अतिशय दिलासादायक खरं तर हा क्षण म्हणावा लागेल. काय पहिली प्रतिक्रिया आहे? नक्कीच मागच्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानमधली जशी किचकट परिस्थिती आणि स्फोटक परिस्थिती होती त्याच्या पार्श्वभूमीवर आता हे तिसरं विमान, मागच्या काही दिवसांमधलं हे तिसरं विमान भारतामध्ये भारतीयांना घेऊन आलेलं आहे. तर नक्कीच दिलासा देणारी बातमी त्या ठिकाणी आहे. पण अजून सुद्धा अफगाणिस्तानमध्ये मुख्यतः काबूलमध्ये आपले काही भारतीय जण जे आहेत तिथे अडकलेले आहेत, अजूनही पूर्णतः आलेले नाहीत. आणि त्याहून महत्वाचं त्यामध्ये काही अल्पसंख्याक अफगाणिस्तानच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काही अल्पसंख्याक हिंदू आणि अल्पसंख्याक शीख सुद्धा आहेत, ज्यामध्ये काही अफगाणिस्तानच्या पूर्वीच्या सरकारमध्ये किंवा पूर्वीच्या संसदेमध्ये असणारे त्या ठिकाणी मेंबर ऑफ पार्लमेंट हे सुद्धा खासदार सुद्धा त्या ठिकाणी आहेत. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी अल्पसंख्याकांविषयीची काळजी, त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाविषयीची काळजी जी आहे ती आपल्या मनात असणारच आहे. आणि जोपर्यंत शेवटचा भारतीय भारतामध्ये सुखरूपपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा क्रायसिस संपला किंवा ऑपरेशन एअरलिफ्ट पूर्णपणे सक्सेसफुल झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. ही झाली एक बाजू. हे जरी सगळं इव्हॅक्युएशन कम्प्लीट झालं तरी सुद्धा ज्या प्रकारची स्फोटक परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये आहे, आणि हा फक्त 1 आठवडा 1 महिना हा फक्त त्याच्याशी संबंधित प्रश्न नाही, येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा या तालिबानच्या राजवटीला असणार आहे तो सगळ्यात मोठा धोका त्या ठिकाणी. तालिबानचा पर्से भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण टॅकल करू शकतो, पण दुर्दैवानं जो छुपा पाठिंबा चीन आणि पाकिस्तान तिथल्या राजवटीला देतोय त्याच्या माध्यमातून नक्कीच सगळी गणितं बदललेली आहेत, भूराजकीय गणितं त्या ठिकाणी बदललेली आहेत आणि त्याच्या अनुषंगानं भारताला जे आहे पूर्णपणे तयारी करावी लागणार आहे. अमेरिकेनं सुद्धा सर इशारा वर्तवलेला आहे. काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेटकडून हल्ला होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार कशा पद्धतीनं हे ऑपरेशन एअरलिफ्ट राबवण्याच्या दृष्टीनं प्राधान्यानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे, किंवा मग आपण म्हणू शकतो की कशा पद्धतीनं या सगळ्या भारतीयांची सुटका करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार महत्वाची पावलं उचलेल? अफगाणिस्तानमधल्या हमीद करजाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही अमेरिकन फौजांकडे आहे आणि सध्या त्या ठिकाणी अमेरिकन फौजा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत अमेरिकन फौजा त्या ठिकाणी राहणार आहेत अशा प्रकारची घोषणा केली होती. पण जो बायडन यांनी सांगितलं की जर गरज पडली तर त्या 31 ऑगस्ट नंतर सुद्धा त्या फौजा तिथेच राहतील आणि ही सगळी सुरक्षिततेची जबाबदारी अमेरिका त्या ठिकाणी सांभाळेल. याच्या विरुद्ध जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर तालिबाननं सरळ सरळ दम दिलेला आहे की 31 ऑगस्ट नंतर जर विदेशी फौजा या अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी राहिल्या तर त्या विरुद्ध जे आहे आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू. खरोखरच हे रंजक ठरणार आहे की 31 ऑगस्ट नंतर कशा प्रकारे जे आहे तालिबानची एक प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा अप्रोच असणार आहे आणि अमेरिका त्याचबरोबर विदेशी सैन्याला कसं टॅकल करणार आहे. मागच्या काही दिवसांमध्ये भारताचे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल यांनी अमेरिकेचे जे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत जेक सुलिवान यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे कॉर्डिनेशनच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्या सहकार्याच्या माध्यमातून कशा प्रकारे इथून आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करता येईल आणि कॉर्डिनेटेड मॅनरमध्ये भारत आणि अमेरिकेची रणनीती कशी असू शकते याविषयी डे टू डे बेसिसवर जे आहेत ते एक दुसऱ्याच्या टचमध्ये आहेत.
एवढंच नाही तर भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी सुद्धा सेक्रेटरी ऑफ स्टेट अमेरिका यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये फक्त भारतच नाही तर भारत त्याच्याशी संबंधित जी दोस्त राष्ट्र आहेत, समविचारी राष्ट्र आहेत, ज्यामध्ये अमेरिकेचा महत्वाचा समावेश आहे, त्यांच्याशी कॉर्डिनेशन मध्ये राहून या सगळ्या ऍक्शन येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे आणि भारतीयांची सुखरूप सुटका करणार आहे. निश्चित सर, तुम्ही एक अतिशय महत्वाचा खरं तर उल्लेख मगाशी केला की या तालिबानी राजवटीला पाक आणि चीननं जो छुपा पाठिंबा दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आगामी आंतरराष्ट्रीय काही समीकरणं बदलू शकतात. काही सेकंद तुम्हाला थांबवते. ही दृश्य आपण पाहतोय, अतिशय दृश्य महत्वाची आहेत. अफगाणिस्तान मधल्या या भारतीयांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे आणि गाझियाबादल्या हिडन या विमानतळावर हे भारतीय दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय. C-17 ग्लोब मास्टर हे विमान आता दाखल झालंय आणि मायदेशी दाखल झालेले हे भारतीय पहुंचा है। और अगर आप मेरे पीछे देख रहे हो तो आपको नजर आएगा कि C-17 जो है अभी लैंड किया है और खास बात यह कि करीबन 168 जो पैसेंजर्स हैं वो इसमें मौजूद होंगे और इसमें करीबन 100 के करीब भारतीय हैं और इसके अलावा अफगान नागरिक भी इसमें मौजूद हैं। और अगर आप मेरे पीछे देख रहे हो कि अब ये एयरक्राफ्ट जो है वो लगातार इस तरफ आता हुआ और ये करीबन अभी सुबह 10 बजे के करीब ये लैंड किया गया है। और इम्पोर्टेंट ये है कि लगातार जो खास बात यह है कि जो करीबन 170 के करीब जो भारतीय हैं, माफ कीजिएगा 170 के करीब जो इसमें पैसेंजर्स हैं वो इसमें मौजूद हैं। और एक इम्पॉर्टेंट चीज़ और कि लगातार काबुल से जो सॉर्टीज चल रही हैं, कमर्शियल फ्लाइट्स का भी इस्तेमाल किया जा रहा है और दूसरी फ्लाइट्स का भी इस्तेमाल किया जा रहा है, लेकिन अभी जो है वो करीब करीब जो कहा जा सकता है कि जो इंडियन एयरफोर्स के जो एयरक्राफ्ट हैं वो लगातार इसी तरीके के पैसेंजर्स को लेकर आ रहे हैं। तीसरी सॉर्टी है, इम्पॉर्टेंट सॉर्टी है ये, जहाँ से ये लोग खास तौर पर इन लोगों को लेकर पहुंचे हैं। मेरे पीछे अगर आप देख रहे हो कि एक्सक्लूसिव तस्वीरें मैं आपको दिखा रहा था और बता रहा था कि आखिरकार कितने लोग हैं जो करीब इसमें आए पहुंचे हैं। और लगातार कल जिस तरीके से कहा जा रहा था कि 150 भारतीयों को अगवा करने की बात की जा रही थी, उसके बाद ये बात कही गई कि सारा झूठ है, फेक खबर है, लेकिन उसके बाद अब ये पहली सॉर्टी है कल के बाद जो यहाँ पर उतरी है। और C-17 जो है वो कई सॉर्टीज कर चुका है इंडियन एयरफोर्स का एयरक्राफ्ट और तीसरी सॉर्टी है जो भारतीय नागरिकों को लेकर यहाँ पहुंची है।